महाराष्ट्र सरकारनं ओला, उबेर आणि रॅपिडो यांसारख्या कंपन्यांचे बाईक टॅक्सीचे परवाने हे तात्पुरते रद्द केले आहेत। महाराष्ट्र सरकारनं फक्त इलेक्ट्रिक बाईक टॅक्सीसाठीच धोरण बनवलंय, ज्यामध्ये 100% इलेक्ट्रिक वाहन असणं हे बंधनकारक आहे। पुढारी न्यूजनं हे सत्य तपासून बघण्याचं ठरवलं। पाहुयात आमचे प्रतिनिधी पंकज दळवी यांनी केलेला हा रियालिटी चेक। राज्यामध्ये ई बाईक टॅक्सीचे नियम न पाळल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागानं ई बाईक टॅक्सीचे नियम न पाळल्यामुळे पुन्हा एकदा सांगतोय बाईक टॅक्सीवरती बंदी आणली आहे। त्यांना देण्यात आलेले तात्पुरते परवाने आहेत ते रद्द केलेत। म्हणजेच मुंबईच्या रस्त्यावरती तुम्हाला रॅपिडोसारख्या कंपन्यांची बाईक टॅक्सी ही उपलब्ध झाली नाही पाहिजे, त्यांनी सेवा बंद केली पाहिजे। मात्र ही सेवा बंद झाली आहे का आपण तपासून बघणार आहोत। माझ्या आता जो मोबाईल आहे त्या मोबाईलवरती रॅपिडोचा ॲप आहे। आपण या रॅपिडोच्या ॲपमध्ये जाऊन बाईक टॅक्सीचे ऑप्शन जे आहेत ते अजूनही दिसत आहेत असं आपण बघतो। इकडे बाईकमध्ये आपण गेलो, आपण लोकेशन टाकलं आणि बाईक टॅक्सी जी आहे जे आपण बुक केली। आपल्याला मला इकडे दाखवतोय बघा की बंदी असून सुद्धा इथे बाईक टॅक्सी जी आहे ती बुकिंगसाठी उपलब्ध आहे। पिकअप पॉईंट इकडे आपल्याला दाखवलेला आहे। 2 ते 3 मिनिटांमध्ये जी आहे ती टॅक्सी इथे पोहोचेल आणि बाईक इथे येईल। अर्थात ती ई बाईक आहे का, इलेक्ट्रिक बाईक आहे का, की नॉर्मल बाईक आहे, आणि सगळं असून सुद्धा बंदी असून सुद्धा बाईक माझ्यापर्यंत मला पिकअप करायला येते का ते आपण बघणार आहोत। जवळचं अंतर होतं त्यामुळे कॅप्टन म्हणजेच बाईक रायडर ते एक्सेप्ट करत नव्हता। मग 20 रुपये वाढवून दिल्यानंतर ही राईड जी आहे ती मंजूर केली। मात्र ज्या बाईकचं नाव किंवा ब्रँड जो आला आहे त्याच्यानुसार ही कुठली ई बाईक नाही आहे। म्हणजे सरकारी धोरणाच्या ई बाईकच्या धोरणानुसार जे बाईक टॅक्सींना मंजुरी देण्यात आली होती त्याच्यापैकी ही बाईक जी आहे ती ई बाईक नसल्याचं स्पष्ट होत आहे। राममध्ये काय उतरणे के बाद आपण बघितलं महाराष्ट्रामध्ये बाईक टॅक्सींना बंदी असून सुद्धा आता मी गेले 10 मिनटं बाईक टॅक्सीवरून प्रवास केला। ती बाईक ई बाईक नव्हती। तो ड्रायव्हर कशा पद्धतीने गाडी बाईक रायडर चालवतात तुम्ही बघितलं। त्यांनी सुरुवातीला हेल्मेटसुद्धा घातलं नव्हतं। मी जेव्हा त्याला विचारलं तेव्हा त्यांनी हेल्मेट घातलं। आणि बाईक टॅक्सी राज्यात बंद आहेत असं सरकार सांगतं आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक स्वतः सांगत आहेत। पण आता टीम पुढारीनं बाईकवरनं प्रवास केला, बाईक टॅक्सीतून प्रवास केला। ही बाईक सरकारच्या कुठल्या नियमात बसणारी नव्हती। पुन्हा एकदा मला याच्यावरती दाखवतोय जे पेमेंट मी केलेलं आहे त्याच्यावर आपण बघतोय रॅपिडो बाईकिंग नेम रॅपिडो म्हणजे राज्यात रॅपिडोच्या बाईक टॅक्सीला बंदी असून सुद्धा राज्यात खुलेआमपणे जी आहे मुंबईमध्ये राज्यामध्ये ही बाईक टॅक्सी मुंबईच्या रस्त्यावर धावते। अर्थात सरकारचं याच्यावरती नियंत्रण नाही, यातून पुन्हा एकदा स्पष्ट होतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देशमुखसह पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।